मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 गेली 18 वर्षापासून प्रदीर्घ कालावधी गेलेला आहे। कोकणवासियांच्या नशिबात हा रस्ता केवळ नाहीच असं म्हणावं लागेल। एवढ्या वर्षात कित्येक जण मृत्युमुखी तर काही जण जायबंदी झालेले आहेत। 7 दिवसांचा गणेशोत्सव पार पाडून कोकणवासीय मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। केवळ ही केंद्र व राज्य सरकारने व लोकप्रतिनिधींनी कोकणवासियांच्या नशिबात मांडलेली थट्टा आहे। खड्ड्यांचा हा रस्ता कुठे सापडत नाही, अशा प्रकारची ही रहदारी आपण आज नागोठणे या ठिकाणी पाहत आहात। आनंदात गणेशोत्सव साजरा करून कोकणवासीय मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। यामध्ये कैक वाहनं अडकलेली आहेत आणि लोकप्रतिनिधी व सरकारला याचं सोयीसुतक नाही आहे आणि म्हणूनच हा मार्ग रखडलेला आहे। ही नामुष्की, हा बेजबाबदारपणा, कित्येक पटीने कर वसूल करणारे सरकारी अधिकारी सुद्धा या ठिकाणी या रस्त्याकडे केवळ कोकणवासियांच्या दुर्लक्ष करीत आहेत आणि हा एवढ्या वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुद्धा हा रस्ता आपणाला अपूर्ण अवस्थेत दिसत आहे आणि याचं उत्तम उदाहरण आपण आज नागोठणे या ठिकाणी पाहत आहात। आनंदाने गणेशोत्सव साजरा करून कोकणवासीय मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। तो केवळ खाचखळग्यांच्या आणि दगडगोट्याच्या रस्त्यावरून आपण या वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहत आहात आणि स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहेत आणि राज्याचे बांधकाम मंत्री या ठिकाणी गेल्या 6 महिन्यात 2 वेळा पाहणी दौरा करून सुद्धा हा रस्ता त्यांच्यानी सुद्धा झालेला नाही। केवळ हा फारसा असतो त्यांचा, लोकप्रतिनिधी स्थानिक दौरा करतायत आणि कोकणवासियांच्या नशिबाला आलेली थट्टा केवळ आपण या रस्त्याच्या माध्यमातून पाहत आहात। सूर्योदय उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रेसह कॅमेरामॅन श्लोक म्हात्रे, नागोठणे।